सुकेशनी. त्या मुलीचे खरे नाव सुकेशनी नव्हे. तिचे नाव होते नंदिनी. पण लोक तिला सुकेशनी म्हणत. तिलाही ते नाव फार आवडे. लोक तरी काय तिला उगीच सुकेशनी म्हणत नव्हते. तिचे केस होतेच तसे सुंदर, लांबसडक आणि पिंगट रंगाचे. ते केस तिच्या पाठीवर कमरेपर्यंत रुळत असत आणि त्यावर उन्हाची किरणे पडली म्हणजे चमचम करीत. ती वेणी कधीच घालत नसे, तर उलट ते केस तसंच पाठीवर मोकळे सोडून चालणे तिला फार आवडे. आणि खरे सांगायचे तर ते तिला शोभूनही दिसे. बिचारी सुकेशनी. तिचे आईबाप तिच्या लहानपणीच वारले होते. घरात एका म्हाताऱ्या आजीशिवाय मायेचे दुसरे माणूस नव्हते. तिचे वडील एकेकाळी फार श्रीमंत होते, तसेच ते दयाळू होते. त्यांच्या दानधर्माची कीर्ती कितीतरी दूरपर्यंत पसरली होती. पण त्यांच्या त्या दयाळूपणामुळेच त्यांना आपल्या मुलीसाठी मात्र काहीही पैसा शिल्लक ठेवता आला नव्हता. नाही म्हणायला सुकेशनीला एक मोठी देणगी त्यांच्याकडून मिळाली होती, ती म्हणजे मनाचा दयाळूपणा. सुकेशनी गरीब होती तितकीच दयाळूही होती. ती कुणाचे शिवण करी तर कुणाचे टिपण कशी द्यायचे काम करी. वस्त्र विणून ते विकायला नेई. आजीच्या नकळत पहाटे उठून एखाद्या घरचे दळणही उरकून घेई. झाडाला पाणी घालायचे काम तीच करी आणि नदीवर पाणी आणायलाही तीच जाई. एखादे गरिबाचे मूल धावता धावता रस्त्यात पडले तर हातातली घागर बाजूला ठेवून ती धावत जाई व त्याला उचलून घेई. दोन गोड शब्द बोलून त्याचे रडे थांबवणारी जर कुणी असेल तर ती सुकेशनीच. अशा गोड दयाळू स्वभावाची सुकेशनी सर्वांची फार आवडती होती. त्या सर्वांचा तिच्यावर तसाच लोभ होता. पण हो, एक सांगायचे राहिले, त्या गावात एक व्यक्ती अशी होती की जिला सुकेशनीचे हे कौतुक पाहावत नसे. त्या मुलीचे नाव होते केशनी. ती एका श्रीमंत सावकाराची मुलगी होती. तिच्या अंगावर सोन्याचे व हिऱ्याचे पुष्कळ दागिने होते. ती मोठी गर्विष्ठ मुलगी होती, त्यामुळे तिच्याशी फारसे कुणी बोलत नसे. त्या केशनीचे केस अगदी छोटे होते. मुली तिची नेहमी चेष्टा करीत व म्हणत, तू आहेस नुसती केशनी आणि ही आहे सुकेशनी. केशनीला सुकेशनीचा राग येई तो यामुळेच. पण एके दिवशी नदीच्या काठावर सुकेशनी आली तेव्हा केशनीने तिलाच हाक मारली, अगं ए नंदिनी. केशनी नेहमी सुकेशनीला नंदिनी या नावाने हाक मारत असे. सुकेशनी या नावाने हाक मारणे तिला आवडत नसे. सुकेशनी हसली व म्हणाली, मी सुकेशनी आहे बरं का. असं म्हणता म्हणता तिने आपल्या मऊ मऊ केसांवरून बोटे फिरवली. केशनीला वाटले सुकेशनी म्हणत आहे, बघ किती छान केस आहेत माझे, नाहीतर तुझे आहेत का इतके लांब आणि मऊ. आता त्यावर सूर्याचे किरण पडले होते, त्यामुळे तर ते अधिकच सुंदर दिसत होते. केशनीला त्या केसांचा हेवा वाटला. कितीतरी वेळ ती त्या केसांकडे पाहत राहिली. काही वेळाने ती काहीशा आर्जवाने म्हणाली, सुकेशनी, मला देतेस का हे केस? मी तुला त्याबद्दल पैसे देईन. आई म्हणत होती की सुकेशनीला पैसे हवेच असतील, कारण सुकेशनी गरिबाची पोर आहे. पाहिलेत ना, केशनीला आपल्या श्रीमंतीचा केवढा गर्व होता तो. सुकेशनीला अर्थातच तिच्या या बोलण्याच्या मनातल्या मनात राग आला, पण तिने तो दाखवला नाही. मान वळवून दुसरीकडे पाहिल्यासारखे करत ती म्हणाली, इथं हवे आहेत कुणाला तुझे पैसे. असे म्हणून तिने आपली घागर घेतली व ती घराकडे जायला निघाली. घरी जाता जाता ती आंबराईच्या रस्त्याने निघाली. पारवापासून त्या आंबराईत भगवी वस्त्रे नेसलेला संन्याशाचा जमाव दिसत होता. तो अद्यापी तसाच तळ ठोकून बसला होता, पण त्यांची तोंडे किती सुकल्यासारखी दिसत होती. काल त्या संन्याशांना गावात भिक्षा मागत हिंडताना सुकेशनीने पाहिले होते. मग त्यांची तोंडे आज अशी सुकल्यासारखी का? त्यांना गावात भिक्षा मिळाली नाही की काय? हा विचार मनात येताच ती दयाळू मनाची सुकेशनी विषण्ण झाली
आपल्या गावात संन्याशी यावे आणि त्यांना खाण्यापुरते अन्न मिळू नये ही गोष्ट सुकेशनीला लाजिरवाणी वाटली. ती आजीजवळ जाऊन म्हणाली, आजी, मघा अमराईतून परत येताना मला कालचे ते संन्याशी दिसले. त्यांना आज 2 दिवस झाले जेवायला सुद्धा मिळालेले दिसत नाही. आपल्या गावात असं कुणी येऊन उपाशी राहावं हे किती वाईट वाटत आहे, नाही? आजी म्हणाली, हो, पण गावातल्या साऱ्याच लोकांनी नको का असा विचार करायला? सुकेशनी म्हणाली, का बरं? त्यांनी नाही केला म्हणून आपल्याला नको का करायला? पण आपल्याजवळ इतके पैसे कुठे आहेत? आजी म्हणाली. सुकेशनीला केशनीच्या म्हणण्याची आठवण झाली आणि ती हसून म्हणाली, का बरं? पैसे न मिळायला काय झालं? मनात आणलं तर तेही मिळतील. सांगू कसं ते? हे बघ, माझे केस. केशनी मागत होती. पैसेसुद्धा देईन म्हणाली. मग देऊ का केस? आणू का पैसे? आजी काही बोलली नाही. ती नुसतीच सुकेशनीकडे विस्मयाने पाहत राहिली. पण आजीला कसे खुश करावे हे सुकेशनीला चांगले माहीत होते. तिने आजीच्या गळ्याला प्रेमाने विळखा घातला आणि आर्जवाच्या स्वरात म्हटले, बोल ना ग आजी, सांग ना, मी यात काय वाईट का सुचवले आहे? माझे केस काय गेले तसे पुन्हा येतील, पण असलं पुण्याचं काम करायची संधी पुन्हा मिळायची नाही. बाबा तर नेहमी म्हणत, धन काय पुन्हा मिळेल, पण पुण्य करण्याची संधी पुन्हा मिळत नाही. आजी काहीशी हसली व सद्गदित होऊन म्हणाली, तू तरी आपल्या बापाचीच लेक आहेस की. मी नाही म्हटलं म्हणून माझं थोडंच ऐकणार आहेस. त्यानं घरात होतं नव्हते ते सारं दान केलं आणि तूही आता केस विकायला निघालीस. आजीची कशीबसी का होईना संमती मिळाली हे पाहून सुकेशनीला फार आनंद झाला. त्या आनंदाच्या भरात आपला सुंदर केस संभार केव्हा काढला गेला ते तिला कळले सुद्धा नाही. सुकेशनी आपले केस घेऊन धावत धावत केशनीकडे गेली. पण केशनीला गर्व चढला. ती म्हणाली, मला नकोत हे केस. केशनीच्या आईने मात्र ते ठेवून घेतले व सुकेशनीला पैसे दिले. काही वेळाने सुकेशनीच्या आजीने खीर बनवली व त्या दोघीजणी ते खिरीचे भांडे घेऊन आमराईत गेल्या. पाहतात तो काय, संन्याशाचा जमाव आता जायच्या तयारीत दिसत होता. काय करावे सुकेशनीला सुचेना. तिच्या ओठातून एक हुंदका मात्र बाहेर पडला. त्यातल्या एका संन्याशाने तो ऐकला. तो थांबला. जवळ येऊन त्याने तिला विचारले, बाळ, का रडतेस? आजी म्हणाली, भुकेल्या पोटी जायला निघालात म्हणून तिला रडू आलं आहे. हे बघा, हिनं तुमच्यासाठी मुद्दाम एवढी खीर करून आणली आहे. असे म्हणून आजीने केस काढल्यापासूनची सारी गोष्ट त्या संन्याशाला सांगितली. तो संन्याशी कोण होता? सर्व संघ परित्याग करून संन्याशी झालेले भगवान गौतम बुद्ध होते ते. आपल्या शिष्यासह ते राजगृहाला चालले होते. परंतु मध्यंतरी काही आजारामुळे ते सारेजण 2 दिवस त्या गावच्या आमराईत उतरले होते. 2 दिवस ते गावात हिंडले, पण त्यांना भिक्षा मिळाली नव्हती. गावातल्या लोकांनी त्यांची चौकशीसुद्धा केली नव्हती. आणि आता ही 10-12 वर्षाची मुलगी आपल्या गावाला लागलेला हा कलंक पुसून टाकण्यासाठी आपले केस विकून या भिक्षुकांसाठी जेवण घेऊन आली होती. स्वतःचे केस विकून शुद्धितांना अन्न देण्याच्या तळमळीने स्वतःचे सुंदर केस कापून घेणारी ती दयाळू मनाची पोर. तिला पाहून भगवान बुद्ध अत्यंत संतुष्ट झाले. त्यांनी तिला प्रेमाने जवळ घेऊन तिची पाठ थोपटली आणि म्हटले, सुकेशनी, तू खरोखरच सुकेशनी आहेस. बोलता बोलता भगवान बुद्धांनी तिच्या मस्तकावरून प्रेमाने हात फिरवला आणि असे म्हणतात की भगवान बुद्धाच्या नुसत्या हस्तस्पर्शाबरोबर सुकेशनीच्या मस्तकावरून केस पुन्हा खळखळत्या जलधारेसारखे धावत कंबरेपर्यंत खाली आले. तेच ते लांबसडक आणि पिंगट वर्णाचे केस. धन्यवाद.